पुष्प 37 अग्निहोत्रद्वारे व्यसनमुक्ती. भारतीय थल आणि वायुसेनेच्या चिकित्सकांनी हिरोईन तसेच स्मॅकच्या नशा करणाऱ्या व्यक्तींवर अग्निहोत्रचा प्रभाव पारखला आहे. लेफ्टनंट कर्नल जी.आर. गोलेछा, MD सायकॅट्रिस्ट, लेफ्टनंट कर्नल मदन देशपांडे, MS ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, एअर कमांडर IC सेठी, MD अध्यक्ष मनोचिकित्सा विभाग तसेच कॅप्टन R.A. सिंह, MD या 4 डॉक्टरांनी स्मॅक ॲडिक्ट व्यक्तींवर अग्निहोत्राच्या प्रभावासंबंधित आपले 9 महिने केलेले अध्यापनाचे निष्कर्ष 10 जानेवारी 1987ला इंडियन सायकॅट्री सोसायटीचे कलकत्त्यामध्ये झालेल्या वार्षिक अधिवेशनामध्ये सादर केले होते. त्यांनी सादर केलेल्या पेपर्सचे शीर्षक होते अग्निहोत्र ए युजफुल ॲडजंक्ट इन रिकव्हरी ऑफ ए रेझिस्टंट डिमोटिवेटेड स्मॅक ॲडिक्ट. इन्फंट्रीच्या एका 25 वर्षाच्या बुद्धिमान ऑफिसर व खेळाडू असलेल्या या तरुणाचे करिअर आणि जीवन स्मॅकच्या सवयीमुळे बर्बाद झाले होते. मेरठ आणि दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटलांमध्ये प्रचलित चिकित्सा पद्धतीने त्याच्यावर यथासंभव उपचार केले होते, परंतु एकही उपाय यशस्वी झाला नाही. तेव्हा शेवटी अग्निहोत्राचा प्रभाव आजमावून पाहण्याचा या चिकित्सकांनी प्रयत्न केला. अग्निहोत्राच्या वेळी फक्त त्यास उपस्थित राहण्यास सांगितले गेले. 5व्या दिवसापासून त्याने स्वतः अग्निहोत्र आचरण सुरू केले आणि काय आश्चर्य, 3 महिन्यांमध्ये तो स्मॅकच्या सवयीतून शारीरिक आणि मानसिकरित्या संपूर्णपणे मुक्त झाला. वरील पेपरमध्ये शेवटी हे डॉक्टर लिहितात, द प्रॉब्लेम ऑफ ड्रग ॲडिक्शन is a global one. In recent years, dependence on hard drugs has increased, and in India, especially in metropolitan cities, it has become a great challenge to the professionals, police, and service. It is easy to de-addict a well-motivated person, but much more difficult for a fully demotivated one. All psychotherapeutic advances fall short on this point. The inadequacy of resources, both trained professionals and material ones, fall short in dealing with the menace of drug addiction. The result of our preliminary experiment in this case is new hope in the field. It can be used for a group of persons and is easy to perform and practice. Our experiment affirms the claim made by homotherapy. अर्थात दारू, स्मॅक, गांजा इत्यादी व्यसनापासून मुक्ती मिळावी यासाठी व्यसनी व्यक्तीने स्वतः अग्निहोत्र केले तर उत्तम. व्यसनी व्यक्ती जर व्यसन सोडण्याच्या मनस्थितीत नसेल तर तिच्या जवळच्या व्यक्तीने अग्निहोत्र करावे आणि त्यावेळी त्या खोलीत व्यसनी व्यक्तीने 5 मिनिटांपर्यंत बसावे अथवा उभे राहावे अथवा झोपला तरी चालेल. अग्निहोत्राच्या वेळी मात्र त्या व्यक्तीने त्या खोलीत अवश्य राहावे. 3 महिन्यानंतर स्मॅक हिरोईनच्या नशेपासून मुक्ती होते. हा अनुभव हजारो परिवारांचा आहे. स्पर्धात्मक ताणतणाव, बिघडलेले नातेसंबंध आणि स्वकेंद्रित कुटुंब पद्धती ह्यामुळे माणसाचे मनोबल खचून अनेक जण व्यसनी होतात. कितीही प्रयत्न केले तरी अनेक व्यसनी व्यक्तींना स्वतःला व्यसनातून मुक्त करण्याची प्रेरणा होतच नाही. त्यांचे जीवन अत्यंत निराशेने व निरुत्साहाने भरलेले असते. ज्या व्यसनी व्यक्तीला सुधारण्याची इच्छा असते तो स्वतः प्रयत्न करतो, परंतु ज्याला सुधारण्याची इच्छाच होत नाही त्याला कोणतेही उपाय लागू होत नाहीत. अशा व्यसनी व्यक्तींमध्येही अग्निहोत्र काम करते हे वरील तरुणाच्या अनुभवावरून सिद्ध होते. अग्निहोत्र विधी होत असताना केवळ तिथे बसून राहिले तरी हळूहळू मानसिक व शारीरिक बदल होण्यास सुरुवात होते. थोड्याच दिवसांत त्या व्यक्तीने विशेष काही प्रयत्न न करता केवळ अग्निहोत्राच्या सानिध्यात थोडा वेळ बसले तरी त्याच्या मनात बदल होण्यास सुरुवात होते. बुद्धीत सुधारणा होते, जाणीव वाढू लागते. एक वेळ अशी येते की तो स्वतः मनापासून अग्निहोत्र सुरू करतो आणि त्याला लागलेल्या व्यसनातून
दूर होण्याची मानसिक त्याची तयारी होते. परिणामस्वरूप तो स्वतःहून प्रयत्न करू लागतो आणि त्याचे व्यसन दूर होते. वरील अनुभव अत्यंत प्रेरणादायी आहे. पुष्प आधार अग्निहोत्राची किस्सा पुस्तक माधव आश्रम भोपाळ.